मऊ लुसलुशीत आणि असे पांढरे शुभ्र तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार करण्यासाठी जर उकड नीट झाली नाही तर मोदक व्यवस्थित वळता येत नाही, मोदकाची पारी अगदी व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे मोदक फुटला देखील जातो। तर आज इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये तांदळाच्या पिठाची उकड कशी काढून घ्यायची आणि त्यापासून हे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक कसे तयार करायचे हे पाहिलेलं आहे। तर हे मोदक आपण राशनच्या तांदळाच्या पिठापासून तयार केलेले आहेत आणि अतिशय मऊ लुसलुशीत रुचकर असे मोदक बनवून तयार झालेले आहेत। त्यासोबतच आपण 3 ते 4 प्रकारे मोदकाची पारी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे देखील पाहिलेलं आहे। आता हे मोदक तयार करत असताना मी मोदक पिठी तयार न करता जे आपलं भाकरीचं पीठ असतं म्हणजे तांदळाच्या भाकरीचं जे पीठ असतं त्यापासूनच हे मोदक तयार केलेले आहेत। तरी देखील हे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे मोदक बनवून तयार झालेले आहेत। तर अगदी असेच मोदक तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। सुरुवातीला आपण मोदकासाठीचं सारण तयार करून घेणार आहोत। तर यासाठी आपण अर्धा छोटा चमचा तूप एका पॅन मध्ये घालून घेतलेला आहे। आता हे तूप हलकसं गरम झालं की यावर आपण 1 छोटा चमचा खसखस घालून घ्यायची। खसखस घातल्यामुळे सारण छान खमंग तयार होतं। आता 2 ते 3 मिनिटं आपण ही खसखस मंद आचेवर छान अशी भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण 2 वाटी इतका ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा। 2 वाटी ओल्या नारळाचा कीस असेल तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। तर इथे मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही गूळ किसून देखील यामध्ये घालून घेऊ शकता, म्हणजे सारण पटकन तयार होतं, गूळ पटकन वितळला जातो। या पद्धतीने आता सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर आपल्याला मंद ते मध्यम आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडं होईपर्यंत सोबतच गूळ एकजीव होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। इतपत मिश्रण छान परतून झालं की यावर आपण थोडीशी किशमिश घालून घेणार आहोत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घेऊ शकता। आता सोबतच अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड देखील यामध्ये घालून घ्यायची आणि हे मिश्रण आपल्याला परत 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपलं हे अतिशय खमंग रुचकर मोदकासाठीचं सारण तयार झालेलं आहे। आता सारण तयार झाल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 1 वाटीपेक्षा थोडं कमी दूध घेतलेलं आहे, तर इथे तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता। त्यासोबतच चिमूटभर मीठ घालायचं आणि पाव चमचा तूप यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता इथे दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र तयार होतात, सोबतच ते मऊ लुसलुशीत देखील होतात। आपण ही उकड कुकरमध्ये काढून घेत असल्यामुळे सुरुवातीला हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत। याचा एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याची उकड कुकरमध्ये कशा पद्धतीने काढून घ्यायची हे पाहणार आहोत। अशा प्रकारे इथे या पिठाचा गोळा तयार करून झाला की आपण एका कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ घालून घेणार आहोत। आता हे पीठ घालून घेत असताना हाताने या पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि चमच्याने याला मध्ये होल तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून ही उकड पटकन शिजली जाते आणि फार वेळ लागत नाही। अशा प्रकारे आता होल करून घेतल्यानंतर कुकरमध्ये 1 पेलाभर पाणी घालायचं आणि त्यानंतर हा तयार केलेला डबा आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे। यावर झाकण ठेवायचं, म्हणजे या डब्यामध्ये पाणी जाणार नाही आणि उकड अगदी परफेक्ट तयार होईल। कुकरचं झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या मध्यम आचेवर याच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली ही मोदकासाठीची उकड तयार झालेली आहे। इथे उकड तयार झाल्यानंतर मी थोड्या उशिराने हा डबा उघडलेला आहे, तरी देखील ही उकड अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे। शक्यतो कोमट असतानाच आपल्याला हे पीठ किंवा ही उकड मळून घ्यायची आहे। इथे थोडं थंड झाल्यानंतर मी ही उकड मळून घेतलेली आहे, तरी देखील ही उकड अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे। आता या प्रकारे आपण दाबून पाहिलं तर सगळीकडून व्यवस्थित हे पीठ शिजलेलं आहे। जर पीठ कच्चं असेल तर ते मधल्या साईडला थोडंसं सफेदच राहतं आणि आपण दाबल्यानंतर बोट आतमध्ये जाण्याची शक्यता असते। त्यामुळे या प्रकारे आपली उकड जर व्यवस्थित तयार झाली तर मोदक देखील अगदी छान तयार होतात। इथे जर उकड कच्ची राहिली असेल तर ही पूर्णपणे ताटाला चिटकली जाते, त्यामुळे
तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित आपली उकड झालेली आहे आणि त्यामुळे ती ताटाला देखील चिटकली जात नाही। आता थोडा थोडा थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला ही उकड अगदी मऊसूत अशी मळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे थंड पाण्याचा हात लावून ही उकड मी अगदी मऊसूत अशी मळून घेतलेली आहे। यामधील एक पिठाचा गोळा मी तुम्हाला जवळून दाखवते की अगदी मऊसूत अशी कापसासारखी आपली ही मोदकासाठीची उकड तयार झालेली आहे। याला अजिबात भेगा देखील पडलेल्या नाहीत, म्हणजेच ही परफेक्ट अशी उकड आपली तयार झालेली आहे। या पद्धतीने जर उकड काढली तर पिठाच्या गुठळ्या होत नाहीत, सोबतच पीठ कच्चं राहण्याचं टेन्शन नसतं आणि आपली उकड झटपट तयार होते। आता जर तुम्हाला पारी हाताने करता येत असेल तर या पद्धतीने बोटाचा वापर करून म्हणजेच अंगठ्याचा वापर करून ही आपण पारी वाटीसारखी तयार करून घेऊ शकतो। त्यासोबतच जर आपल्याला ही वाटीसारखी पारी तयार करता येत नसेल तर पुढे 3 ते 4 पद्धतीने पारी सोप्या पद्धतीने कशी तयार करून घ्यायची हे देखील मी पुढे दाखवलेलं आहे। त्यासाठी पोलपाटावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा, पिठाचा गोळा यावर ठेवायचा आणि दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून डिशने या पद्धतीने प्रेस करून आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पातळ एकसारखी गोल आकाराची पारी तयार झालेली आहे। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये या प्रकारेच आपण पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरा प्लास्टिकचा पेपर यावर ठेवून हाताने किंवा बोटाने या पद्धतीने ही पारी पसरवून घ्यायची आहे आणि एकसारखी तयार करून घ्यायची आहे। जर उकड व्यवस्थित झाली आणि पीठ छान मळून घेतलं, त्याला अजिबात भेगा गेल्या नाहीत, तर तुम्ही कशाही पद्धतीने पारी तयार केली तर ती अगदी व्यवस्थित भेगा न जाता तयार होते। आता तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण याच पद्धतीचा वापर करून लाटण्याने ही पारी लाटून घेणार आहोत। आता लाटण्याने पारी लाटून घेत असताना तुम्ही हवी तितकी ती पातळ लाटून घेऊ शकता। जर तुम्हाला मोदक अगदी व्यवस्थित वळता येत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त पातळ पारी तयार करून देखील हा मोदक तयार करून घेऊ शकता। तर ज्यांना पारी हाताने तयार करता येत नाही ते अशा प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून पारी तयार करून मोदक तयार करून घेऊ शकतात। जर प्लास्टिकच्या पेपरचा वापर केला नाही तर पीठ पोलपाटाला आणि लाटण्याला चिटकलं जातं आणि त्यामुळे पारी व्यवस्थित एकसारखी तयार होत नाही। आता आपण जी वाटीसारखी पारी तयार केली होती त्यामध्ये सारण भरायचं। 3 बोटांच्या सहाय्याने आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। शक्य तितक्या जवळ कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर हा मोदक आपल्याला हलक्या हाताने वरच्या साईडला बंद करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे। अशा प्रकारे इथे आपला हा पहिला कळीदार मोदक बनवून तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने आपण वाटी तयार करून मोदक तयार करू शकतो। त्यानंतर आपण जी पारी लाटून ठेवली होती किंवा डिशने प्रेस करून तयार केली होती त्यापासून मोदकाच्या कळ्या कशा तयार करायच्या आणि मोदक कसा वळवून घ्यायचा हे पाहणार आहोत। तर हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि इथे दाखवत असल्याप्रमाणे खालच्या साईडनी वरच्या साईडला आपल्याला ही कळी या प्रकारे प्रेस करून तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला हा खोलगट भाग तयार करायचा आहे। पारी हातावर ठेवत असताना हाताचा खोलगट भाग तयार करायचा आणि त्यावर या पद्धतीने ह्या कळ्या पाडून आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे। आता ही वाटी तयार झाली की यामध्ये सारण भरायचं आणि इथे दाखवत असल्याप्रमाणे हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। मोदक वळून घेत असताना तो फक्त वरच्या साईडला आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून बंद करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्या कळ्या तशाच राहतात आणि अगदी व्यवस्थित दिसतात। तर इथे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून टाकलेलं आहे। आता या मोदकाला आपल्याला आणखीन आकर्षक तयार करायचं असेल तर या पद्धतीने चमच्याने तुम्ही या कळ्या परत एकसारख्या तयार करून घेऊ शकता। चमचा पिठामध्ये बुडवून या प्रकारे आपण ही कळी परत एकसारखी करून घेतलेली आहे, म्हणजे हा मोदक दिसायला अगदी सुरेख तयार होतो। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे मोदक या प्रकारे तयार करून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त एकसारखा कळीदार आपला मोदक बनवून तयार झालेला आहे। सगळे मोदक आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। आता मोदक तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर देखील करू शकता। आता भांड्यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर यावर चाळण ठेवायची, चाळणीवर तेल किंवा तूप लावून घ्यायचं। जर तेल किंवा तूप लावायचं नसेल तर तुम्ही बटर पेपर देखील यावर ठेवून घेऊ शकता किंवा केळीचं पान देखील ठेवून घेऊ शकता, ज्यामुळे मोदक खालच्या साईडला चिटकले जात नाहीत। आता या प्रकारे चाळणीमध्ये मोदक वाफवून घेत असताना प्रत्येक मोदकाच्या मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे, म्हणजे मोदक फुलल्यानंतर तो फुटला जात नाही आणि एकमेकांना चिटकला जात नाही।
एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर आपण हे मोदक वाफवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मोदक आकाराने थोडेसे वाढलेले आहेत आणि आपले मस्त मऊ लुसलुशीत मोदक वाफवून तयार झालेले आहेत। मोदक तयार झाले की ते गरम असतानाच थंड पाण्याचा हात लावायचा आणि काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी व्यवस्थित निघाले जातात आणि फुटले जात नाहीत। या पद्धतीने आपण सगळे मोदक तयार केलेले आहेत। मोदक तयार झाले की यावर हलकीशी तुपाची धार घालायची, यावर तुम्ही केसर देखील लावून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपले हे कुकरमध्ये उकड काढून मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। आता इथे एक महत्त्वाची टिप सांगायची म्हणजे जर मोदक आपण जास्तीचे करून ठेवले आणि जर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी खायचे असतील तर हे तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी परत स्टीमरमध्ये 5 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर हे मोदक पहिलेसारखेच अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि अजिबात कडक किंवा वातट देखील होत नाहीत। त्यामुळे मोदक टिकवून देखील ठेवता येतात आणि आपल्याला ते मऊ लुसलुशीत देखील परत तयार करून खाता येतात। अशा पद्धतीने आज इथे आपण साध्या सोप्या प्रकारे मोदकाची पारी, मोदकाचं सारण आणि मोदकाचं वरचं आवरण कशा प्रकारे तयार करायचं आहे हे पाहिलेलं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।